तैसे हरपले आपण ते पावे, तै समता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला संतांचं महत्व महात्म्य सांगतात. तो विचार आपण करतो आहोत. हरवलेलं हरपलेलं आत्मतत्व ते संतांच्या दर्शनानं प्राप्त होतं आणि म्हणून आपण संतांचं वर्णन करावं, संतांबद्दल ऐकावं. ते अल्पकाळ ऐकावं असं नाही, तर त्याची सदा सदा वानावं, सदा ऐकावं. काय ऐकावं, काय वानावं? संताचे वानावे सदा, संताचे ऐकावे सदा. संतांचं चिंतन भगवान करतात. भगवंतांनी संतांचं वर्णन करावं एवढे संत महात्मे मोठे आहेत. आपण थोडासा विचार त्या संबंधाने असा केला होता की वानावे ऐकावे हे शब्द काय वानावे काय ऐकावे, कुठल्या संबंधाने बोलावं? कारण हरपले आपण ते पावे, ते संताचे पाहता दिवसावे. मग जे हरवलेलं आहे ते सापडल्यानंतर जे सापडलेलं आहे तेच वानावे, तेच ऐकावे, हे बरोबर आहे का? संताचे पाहता दिवसावे म्हणून संताचे वानावे, संताचे ऐकावे, हे बरोबर आहे. त्याचा विचार करताना थोडासा वेदांताचा विचार आपण करून आलो होतो की आत्मतत्व हरवलेलं सापडलं म्हणजे त्याचं ज्ञान झालं, आणि जे ज्ञानानं कळतं ते शब्दानं सापडत नाही. वेदांताचा नियम असा, ज्ञानानं जे कळतं त्याला शब्दानं वर्णन करता येत नाही. ज्ञानानं ज्याची प्राप्ती होते, ज्ञानानं ज्याची स्वरूप प्राप्ती होते ते शब्दानं सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही आणि त्याच्याबद्दल काही ऐकता येत नाही. मग वानावे ऐकावे हे शब्द कुठे लावायचे? संताचे वानावे, संताचे ऐकावे, ही संगती जरा अधिक योग्य वाटते, म्हणून त्याचा विचार आपण थोडासा करून आलो. वानावे ऐकावे, कुणी वानावे कुणी ऐकावे? ऐकणारा भेटला की आपण वानावे, वानणारा भेटला की आपण ऐकावे. आणि हे दोन्ही जर न भेटले तर आपणच वानावे ना आपणच ऐकावे. दुसरा कोणी नाही भेटला तरी चालतो, आपणच आपल्या मुखानं वर्णन संतांचं करावं आणि आपणच आपल्या कानानं संतांचं वर्णन ऐकावं. याच्यापेक्षा मोठं सुख जगतामध्ये नाही, असं भगवान अर्जुनाला इथं सांगतात. ते वानावे ऐकावे हे जे बोलणं आहे ते वाणणं म्हणजे वर्णन करणं आणि ऐकणं म्हणजे श्रवण करणं. याच्यामध्ये कीर्तन आणि श्रवण या नवविधा भक्तीपैकी दोन भक्तीचा उपलक्षणाने विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. म्हणजे देवाची जशी नवविधा भक्ती भागवतामध्ये आली तशी संतांची नवविधा भक्ती ज्ञानेश्वरीमध्ये आली. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं जेवढं वर्णन केलंय त्या सगळ्या वर्णनाचा विचार जर केला तर प्रत्येक भक्तीचं चिंतन आपल्याला अशा पद्धतीनं करता येतं. नवविधा भक्ती सगळीच्या सगळी संतांकडे लावून देता येते ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या माध्यमातून. एकेका भक्तीची वाचक एक एक ओवी आपल्याला ज्ञानेश्वरीतून काढून देता येते, एवढा त्याचा विचार होईल नाही असं नाही. पण इथं उपलक्षणाने त्याचा विचार केला. वानावे ऐकावे तेच सदा. एक मला शंका काल विचारली गेली ते जाता जाता सांगतो बर का. शंका विचारणारे श्रोते आले की बरं वाटतं जात. त्याचा अर्थ काही विचारावं असं नाही. वानावे ऐकावे हे जर नवविधा भक्तीचं उपलक्षण मानलं गेलं असेल, शंका फक्त लक्षात घ्या, हे जर नवविधा भक्तीचं लक्षण मानलं असेल तर नवविधा भक्तीमध्ये काय सुरुवात काय आहे त्याची? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, बरोबर की नाही? आधी श्रवण आणि मग कीर्तन. ज्ञानोबारांनी मग इथे उलट का करावं? आधी वानावे मग ऐकावे असं का करावं? आधी ऐकावे मग वानावे. त्याची सदा काय बिघडलं असतं? काय त्याचं यम बदललं असतं? काय झालं असतं? तैसे हरपले आपण ते पावे, तै संताचे पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. काय बिघडलं असतं? मग वानावे ऐकावे. कारण का? परवा आपण बोलताना क्रमाचा विचार बोलून आलो होतो ना. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचा क्रम अनेक ठिकाणी बदललेला आहे. तो क्रम का बदलला? मग इथं सुद्धा प्रल्हादाचा क्रम का बदलला? आधी वानावे मग ऐकावे का? आधी ऐकावे मग वानावे म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं? त्याचं कारण थोडस एका वाक्यात जर बोलायचं झालं तर वानावे ऐकावे हाच क्रम बरोबर. ऐकावे वानावे पेक्षा ज्ञानोबराय वानावे ऐकावे म्हणतात हे अधिक बरोबर. कारण वर्णन करण्यासाठी अधिकार थोडा श्रेष्ठ लागतो आणि ऐकण्यासाठी अधिकार थोडा कनिष्ठ लागतो. ऐकायला काय करावं लागतं? ऐकण्याला अधिकार पाहिजे.
संतांचं चिंतन, परमार्थाचं चिंतन, अध्यात्माचं चिंतन ऐकायला अधिकार पाहिजे. कोणी उठावून ऐकावं असा एवढा परमार्थ सोपा नाही, एवढा परमार्थ बाजारू नाही, हे लक्षात घ्या. आम्ही ऐकतो म्हणून ऐकणाऱ्यांनी त्याला ऐकणं म्हणू नका. ऐकणं या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी अवधान शब्दामधून जे सांगितलं तो घ्या. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, ते जे अवधान म्हटले ते अवधान ज्या अर्जुना तू परिसची परिसोने अनुष्ठीचे त्याला अवधान म्हणा. ते अवधान, ते लक्ष देणं, ते ऐकणं. ऐकण्याचा विचार केवढा आहे आपण परवाही बोलून आलो. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् भिन्नत्व भावना मनोदोष जयशैव तथायां निष्कलामती एवं अधिकृतम ते त्या सदावरी श्रवणे फलम. एवढे लक्षणं पाहिजे तर ते श्रवण घडतं. म्हणजे याचा विचार एवढाच आहे की ऐकण्यासाठी अधिकार लागतो, पण ऐकण्यासाठीच्या अधिकारापेक्षा सांगण्यासाठीचा अधिकार थोडा जास्त लागतो. का? कारण सांगण्यासाठी जे आहे ना ते दोघांचा विचार करून बोलावं लागतं. ऐकण्यासाठी फक्त आपला विचार करून बोलावं लागतं, पण सांगणाऱ्याला आपलाही विचार करावा लागतो, ऐकणाऱ्याचाही विचार करावा लागतो. आपल्याला कळलं म्हणून कळलं असं म्हणता येत नाही. ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे तर सांगणाऱ्याचं खरं कर्तृत्व त्याचं कसं आहे. नाहीतर सांगणारा सांगत राहतो, ऐकणारा निद्रा घे लोडाची ते कोणी या, तसं चालत नाही, त्याचा उपयोग नाही. म्हणजे सांगणारा असा मग त्याला तो विषय इतका पक्का कळालेला असला पाहिजे, सूर्यप्रकाशा इतका लक्ष कळालेला असला पाहिजे, तर तो लोकांना सांगू शकतो. मलाच थोडी संदिग्धता आहे हो, मलाच थोडा संशय या सिद्धांताच्या बाबतीत, असं म्हणणारा सांगू शकत नाही. म्हणून आधी वानावे आणि मग ऐकावे, थोडासा अधिकाराचा विचार करून ज्ञानोबरांनी कदाचित ते मांडलं असेल असं मला वाटतं. जाऊ द्या, पुढे विचार आपण त्या संबंधानं असा मांडत होतो की वानावे ऐकावे हे जे ज्ञानेश्वर महाराज बोलतात, हे वानावे ऐकावे कितीदा, संतांचं वर्णन कितीदा करावं, संतांचं वर्णन कितीदा ऐकावं, ज्ञानोबरांचं वर्णन कितीदा ऐकल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतं बोला. ज्ञानोबरांचं वर्णन केल्यानंतर कितीदा केलं तर तुम्हाला समाधान मिळतं बोला. जर एकदा वाचून, एकदा ऐकून, एकदा बोलून समाधान आपल्याला संतांच्या वर्णनातून मिळालं असतं तर आपण खरे संतांचे भक्तच नाही. साधं बोलायचं झालं तर पंढरपूरला येऊन देवाचं दर्शन एकदा घेतलं की आयुष्यभराचं काम मिटतं का? दरवारीला यावं लागतं? एकदा दर्शन घेण्याने दुसऱ्यांदा दर्शन घेणार का? देव बदलला का? आषाढीचा देव आणि कार्तिकीचा देव काही वेगळा आहे का? थोडा वेगळा असला तर आषाढीला झोपलेला आहे, कार्तिकीला उठलेला एवढाच. बाकी काय वेगळे पण त्याच्यात देव बदलला का? काही बदललं ना. मग वारकरी एकदा दर्शन घेऊन का बाबा मुक्त? बरं, एकदा दर्शनाने मोक्ष नाही का? आहे ना. मग का त्याला वारंवार दर्शन घ्यावं वाटतं? एका दर्शनाने वारकरी संतुष्ट झाला तर तो हाडाचा वारकरीच नाही, म्हणून त्याला वारंवार यावं लागतं. प्रतिक्षण येत नवताम उपैती तदेव रूपम रमणीय ताया म्हणून. तसं संतांचं वर्णन एकदा केलं समाधान नाही, म्हणून सदा शब्द वापरतो. कीर्तन म्हणजे एकदा देवाचं नामोच्चार करणं नव्हे, सततम कीर्तयंतो मा. सतत तो केला तर त्याला कीर्तन म्हणतात. श्रवण करणं म्हणजे एकदा ऐकणं नाही, वारंवार असं ऐकलं पाहिजे की ते ऐकणं बस. तुका म्हणे कानी ऐकली मा तोची झाला घात जीवपणा, इतक्यांदा ते ऐकलं पाहिजे. जीवदशा संपेपर्यंत, परमात्मा स्वरूप प्राप्ती होईपर्यंत, स्वरूप प्राप्तीनंतरची उपासना वाढेपर्यंत ऐकलं पाहिजे. आणि ते ऐकणं एकदा ते संतांचं वर्णन ऐकायची चटक शब्द वापरतो. गोडी लागली, चटक लागली की मग ज्ञान झालं तरी ते ऐकावंच वाटतं. तुकोबारांना नामाची एवढी गोडी लागली होती की झोपेत सुद्धा नाम आलं. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. किती वेळेला अरे जागृती स्वप्नी सगळीकडे पांडुरंग दिसला, नाम अखंड चालू आहे. जयाचे वाचे पुढा बोजे अखंड नाम नाचता असे माझे ते जन्म सहस्त्र वळवीचे एक वेळ यावया. हे नंतरचं आपल्यासाठी आहे, पहिलं तुकोबारांसाठी. हे अखंड नाम त्यांच्या मुखात आहे, अखंड त्या परमात्म्याचं चिंतन चालू आहे, नामोच्चार चालू आहे. अरे नामानं होणारं, प्राप्त होणारं फल मिळाल्यानंतरही नाम का चालू राहिलं? काही नाही, आता त्याची चटक लागली म्हणून. आता किती जरी मी नको म्हणलं तरी ते नाम माझ्या मुखातून बाहेर पडतंय. तुकोबारांनी अनुभव बोलून दाखवला. विषयी विसर पडिला निश्चय, अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. अनावर झाली वाचा. तसंच संतांच्या बाबतीत आहे. म्हणून वानावे ऐकावे एकदा नव्हे, वानावे ऐकावे त्याची सदा. आपण विचार केला. आता हे वर्णन करायचं चाललं
संतांचं वर्णन करा. कशा करता करा, काय कारण आहे, संतांच्या चिंतनानं कशासाठी हा विचार करायचा, म्हणून हे जे पद घातलं त्याचा विचार काल आपण केला. म्हणून हे पद का घातलं, कारण मागच्याला महत्व यावं म्हणून, येतं म्हणून. अजून एक अर्थ त्याचा सांगतो. म्हणून पद का तुकोबा ज्ञानोबारायांनी इथे घातलं होतं. तैसे हरपले आपण ते पावे, तै संताचे पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. का म्हणून या पदाला काही स्वतंत्र मूल्य आहे. केवळ संताचे पाहता दिवसावे म्हणून नाही, केवळ त्यांचा तेवढा उपकार आहे म्हणून त्यांचं वर्णन करावं असं नाही. मग म्हणून पद आणखीन काय, अजून एक त्याचा अर्थ आपल्याला याचा सांगता येतो. काय आहे, संताचे पाहता दिवसावे, हरपलेलं आत्मतत्व संत दर्शनाने सापडतं मान्य. संताचे पाहता या शब्दाचे अर्थ काय करायचे ते बोलून आलोय आपण, मी पुन्हा सांगत नाही. संतांना पाहिल्यानंतर, संतांचा संग झाल्यानंतर, त्यांची कृपा झाल्यानंतर, त्यांच्याकडून काही शब्द ऐकल्यानंतर, काय त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांचा नामोच्चार केल्यानंतर काय जे असेल ते पाहता शब्द, त्याच्याने आपल्याला हरपलेलं आत्मतत्व सापडलं. मग म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा का. संताचे पाहता आत्मतत्व दिवसावे मान्य हो, पण संत दिसायला काही सोपेत काय, ते काही रस्त्याच्या चौकात उभे का, आम्हाला बघा म्हणून मला पाहन फुलं बहा, ते काही उभे का. ज्ञानोबाराय काय तुम्हाला चौकात भेटणार आहेत का, तुकोबाराय काय चौकात भेटणार का, ज्ञानोबाराय तुकोबाराय एवढे सहज आहेत का भेटायला. संताचे पाहता दिवसावे गोष्ट खरी, पण संत कुठं दिवसावे ते सांगा ना. संतांचं दर्शन होणार कधी, संतांना भेटल्यानंतर, संतांना पाहिल्यानंतर आत्मतत्व सापडेल. त्याच्याबद्दल वाद नाही, त्यांच्या त्या सामर्थ्याबद्दल, महात्म्याबद्दल, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण संताचे पाहता, अरे दिसायला संत आहेत कुठं ते सांगा ना. संत काय एवढे सुलभ आहेत का, की कुठेही गेलं बाबा पंढरपूरला गेलं की संत भेटले, असं झालंय का. आपल्याला भेटतात ते संत असतात का, तो संतातला प्रश्न बरं का. आपण त्यांना संत म्हणू हा नंतरचा प्रश्न, पण ते संत असतात का. कोणता संत महात्मा एवढा सुलभ आहे बोला ना. कोणता महात्मा असा ज्ञानोबाराय काय सुलभ भेटतात का. भल्याने नाना प्रयत्न केले तर ज्ञानोबाराय दर्शन देत नाहीत महाराज, एवढं सोपं नाही. तुकोबाराय काय सहज आहेत का, उपलब्ध आहेत का. पंढरपुरात आले, प्रदक्षिणा करता करता नाथ चौकात एकदा भेटले, तांबड्या मारुतीच्या इथं दुसऱ्यांदा भेटले, कालिका देवी चौकात तिसऱ्यांदा भेटले, चौकाळ्यात चौथ्यांदा भेटले, आणि घरी आल्यावर तुमची वाट बघत वळकटीवर बसून होते पाचव्यांदा. आई एवढं सोपं आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांची भेट होणं, संतांची भेट होणं सोपं आहे का. संतांची भेट होणं अति कठीण. किती कठीण विचारच करू नका. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. संतांची भेट बहु अवघड, बहु शब्द महत्वाचा, अत्यंत कठीण. दुर्लभम त्रयमेवैत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. आपण नेहमी सांगतो मनुष्यत्व अवघड, त्याच्यात मुमुक्षुत्व अवघड. मुमुक्षु झाला तरी संतांची महापुरुष संश्रय त्याच्याही पेक्षा कठीण. जगात सगळ्यात कठीण काय असेल तर संतांची भेट होत नाही सहजासहजी. भल्यांना झाली नाही, भल्यांना होत नाही, अनेक परिश्रमानं झालेली नाही. उदाहरण आपल्याला वाटेल तेवढी सांगता येते की ते सांगतो. म्हणजे बहु अवघड. किती अवघड. गगना घालवेल पाला, पायी चढवेल गगन, कळो येईल भूत भविष्य वर्तमान, परी त्या साधूचे महिमान न कळे. अरे त्या साधूचं महिमान कळत नाही, दर्शन तर दूर. त्यांचं महिमान आम्हाला कळत नाही, साधूचं महात्म्य आम्हाला कळत नाही महाराज. त्याचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. बहु दुकड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. आणखी काय कामधेनू होईल का. एखादी गाय, एखादी म्हैस 40 लिटर दूध देते म्हणून तिला कामधेनू म्हणतात का. कामधेनू कुणीकडं, आपल्या घरातली म्हैस कुणीकडं. ती कामधेनूच आहे, ही म्हैसच आहे. म्हैस नाही, साधी गाय जरी म्हटलं तर कामधेनू वेगळीच आहे, साधी गाय वेगळीच आहे. तिला काय कामधेनू म्हणता येईल का. कारण लौकिकातली गाय फक्त दूधच देईल. कामधेनू काय काय देणार नाही सांगा ना. काय देणार नाही. अरे तुम्ही ज्याची ज्याची कामना कराल त्याचे देईल. म्हणून तर ते वसिष्ठ विश्वामित्राचं भांडण लागलं त्या कामधेनूवर.
विश्वामित्र जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला लागले की कामधेनू संतांच्या वसेखाच्या आश्रमातून हलायला तयार नाही. तिच्या एका श्वासाबरोबर इतके सैनिक बाहेर पडले, विश्वामित्र आपल्या सगळ्या सैन्यासह पराजित झाले. आपल्याला उदाहरणं अनेक माहिती आहेत, याच्याबद्दल बोलायचं कारण नाही. म्हणजे तात्पर्य काय असं की संतांची भेट एवढी सुलभ आहे का, संतांची भेट एवढी सहज आहे का की बाबा चला कुठेतरी संत भेटले, संत भेटल्यानंतर होणारा परिणाम त्याच्याबद्दल चर्चा मला करायची नाही. संत भेटल्यानंतर जीवनाची कृतकृत्यता झाली, मला बोलायचंच नाही त्याच्याबद्दल. होईल याच्यात वादच नाही, 100% होईल, 200% होईल, प्रश्न नाही. पण संत भेटल्यानंतरच चाललंय, मी संत भेटायचं आधीच सांगतो. आधी संत भेटायला सुलभ आहेत का ते सांगा. इतके सुलभ आहेत का, इतके सहज आहेत का? तसं जर झालं असतं तर मग काय पाहिजे होतं. अहो देव भेटणं सोपं आहे महाराज, संत भेटणं अवघड आहे. आपल्याला उदाहरणं अनेक सांगता येतील याच्याबद्दल. देवाची भेट त्या मानानं सोपी, संतांची भेट फार कठीण. देव होणं सोपं, संत होणं फार कठीण. देव व्हावं लागतच नाही, आपण आहोतच. स्वरूपानं विचार केला तर आपण देव आहोतच. पांडुरंग होणं सोपं आहे, हो तुकोबाराय होणं सोपं नाही, ज्ञानोबाराय होणं सोपं नाही, गोरोबा काका होणं सोपं नाही. पांडुरंग व्हायला काय व्हावं लागतं, नुसतं ज्ञान झालं की संपलं. पण मिळालेलं झालेलं ज्ञान जगाला वाटत नाही तोपर्यंत तुकोबाराय होत नाही. लक्षात घ्या, या ज्ञान झालं की विषय संपला, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला. पण तुकोबाराय होणं सोपं आहे का, अति कठीण. संतांची भेट अत्यंत कठीण. महत्संगस्तु दुर्लभो अगम्य अमोघश्च, नारद महर्षींनी भक्ती सूत्रामध्ये विषय मांडले. संतांची भेट मुख्यत असतो महत्कृपयोग भगवत कृपा लेशाद्वा. महत्संगस्तु दुर्लभो अगम्य अमोघश्च. संतांची भेट किती कशी आहे, दुर्लभ आहे, अमोघ आहे आणि अगम्य. दुर्लभ, अगम्य आणि अमोघ 3 शब्द वापरले. या 3 शब्दाचा विस्तार करायचा झाला तर म्हणून या पदाचा अर्थ सिद्ध होतो. का म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा, एक याच्यामध्ये गृहीतक आहे. या ओवीच्या पूर्वार्धामध्ये आणि या ओवीच्या उत्तरार्धामध्ये एक गृहीतक आहे. गृहीतक ते लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला रिडिंग बिटवीन द 2 लाईन्स असं म्हणतात. 2 ओळ्यांच्या मधलं वाचता आलं पाहिजे, जे डोळ्याला दिसणार नाही. याच्यामध्ये काही गृहीत आहे, काही विषय गृहीत धरलेला. काय विषय गृहीत धरला, अरे आम्हाला जर एवढं कळतं की संतांची भेट अवघड आहे, आम्ही नारद महर्षींचं प्रमाण देतो, तर हे नारद भक्तिसूत्र ज्ञानोबा यांनी वाचलं नसेल का. आम्ही जर म्हणतो की संतांची भेट अवघड आहे, हे आम्हाला कळतं, तर ज्ञानोबारांना कळलं नसेल का. सहज कळलं असेल. त्यांनी अनेक ठिकाणी त्याचा विचार केलेला आहे की बाबा हे किती कठीण आहे, त्याचा विचार अनेक ठिकाणी केलेला आहे, नाही असं नाही. मग ज्ञानोबारांना जर भक्त संत भेटणं अवघड आहे हे कळालेलं आहे, म्हणून या पदाचा विचार त्याच्यासाठी मी हे सांगतो. पैसे हरपले आपण ते पावे, काही संताचे पाहता जीव चावे, हे सिद्धांत झाला. म्हणून वानावे ऐकावे, हे म्हणून शब्द काय सांगतो, अरे संताचे पाहता जीवसावे. गृहीत हे आहे की संतांना पाहणंच अवघड. मग त्यांना जर पाहणं अवघड असेल तर काय केलं पाहिजे, वानावे ऐकावे त्याची सदा. एक संगती त्याची अशी एक गृहीतच आहे त्याच्यामध्ये. संतांची भेट अत्यंत कठीण आहे बाबा, ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही. ते आपल्या साध्या प्रारब्धाने ते प्राप्त होत नाही. काहीतरी प्रारब्ध संचित पूर्वपुण्य ठेवा आहे म्हणून तेवढ्या पुरते संत महात्मे भेटले असं होत नाही. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. काल आपण पाहून आलो, पुण्य कौशली असाधारणे जयाचे ते गुणवान, ज्ञानोबा बोलून आलो आपण काल. त्याचा विचार केलाय, लक्षात घ्या. म्हणजे संतांची भेट व्हायला काय करावं लागतं, मागच्या जन्मीचं थोडंसं पुण्य काढणं ज्ञानोबा भेटले असं होत नाही. माझी या सत्यवादाचे तर वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. कल्पकल्पाचं पुण्य एकत्र करावं लागतं. पुण्य कौशल्य असाधारण आहे की हे तुझे गुण वाणणे देऊनी माझं उत्तीर्ण झाली आहे, हे व्हावं लागतं. 16व्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबारांनी मांडलेलं मत आपण पहा. म्हणजे गत जन्माचा थोडासा पुण्य संचय खर्च केला, ज्ञानोबाराय तुकोबाराय भेटले नाही. जन्मजन्मीचं पुण्य खर्च करावं लागतं. किती जन्माचं करावं लागतं सांगता येत नाही. हे काही सोपं नाहीये. दुर्लभ आहे, अमोघ आहे, आगम्य आहे. आता दुर्लभ कसे आहेत याचा विस्तार करायचं काही कारण नाही. आपण नेहमी सांगतो संत कसे दुर्लभ आहेत. एक वेळ बोललो ना आपण, देव भेटणं सोपं आहे पण संत भेटणं अवघड आहे. नाही, याचं पुढचं बोलतो.
संत भेटणं अवघड आणि देव भेटणं सोपं म्हणू नका. संतांच्या भेटीत सगळ्यात मोठा प्रतिबंध म्हणजे देवच. तो लवकर संतांची भेट करूच देत नाही तुम्हाला. तुम्ही किती प्रयत्न करा, तो प्रतिबंध म्हणून मध्ये उभा आहे. लक्षात घ्या, आपण अनेक वेळेला बोलून आलोय हा सिद्धांत. संतांच्या भेटीतला मुख्य प्रतिबंध म्हणजे परमात्मा. तो मध्ये उभा राहतो. काय पाहिजे, कोण पाहिजे तुम्हाला, ज्ञानोबा कशा करता पाहिजे, अरे तुला काय करायचंय बाबा, आम्हाला ते त्यांच्याकडे जायचंय, जाऊ द्या ना. बस निरोबारांचं चरित्र या दृष्टीने नेहमी सांगितलं जातं. महत्वाचं आहे तेही पहा. निरोबाराय तुकोबारांचा धावा करत बसले. पहिल्यांदा तुकोबाराय भेटले का देव? पहिल्यांदा देवच भेटले. देवाने सांगितलं मी आलो, डोळे उघड, काय पाहिजे, काय तुला बोलावलं कोण? मी ओळखत नाही निळा म्हणे आम्ही. गोष्टी देवा तुकयाचा धावा करीत असे कशाला बोलावल्या वाचून यायचं काही कारण आहे का? आमंत्रणाशिवाय यायला तुम्ही कोण आहात? का इथं काही प्रवचन चालू आहे का कीर्तन चालू आहे म्हणून आमंत्रणाशिवाय आला? तुमचा आमचा विषय नाही. आम्ही तुम्हाला ओळखत नाही. निरोबाराय देवाला बोलतो, ओळखत नाही कोण आहात तुम्ही ते. अरे मी भगवान, असाल कोण भगवान माहिती नाही. मग काय करता काय? मला फक्त एकच माहितीये, तुकाराम तुकोबाराय एवढंच नाव मला माहिती. दुसऱ्या नावाची मला घेणं नाही. आता मला तुकोबाराय तुकयाचा धावा करीत असे, मी त्यांच्या नावाचा धावा करतो. मध्ये प्रतिबंध कोण आला बोला? कोण आला प्रतिबंध? परमात्मा. हा प्रतिबंध. अहो देवाच्या भेटीत फक्त एकच फल आहे, संतांच्या भेटीत दोन फल. देवाच्या भेटीमध्ये देवच भेटतो, पण संतांच्या भेटीत देवही भेटतो आणि संतही भेटतात. दुप्पट लाभ आहे त्याच्यामध्ये. देवाचा धावा केला तर देवची. तुम्ही पांडुरंग पांडुरंग म्हणा, पांडुरंगाची ज्ञानोबाराय येत नाही, तुकोबाराय येत नाही. पण तुम्ही तुकोबाराय म्हणा, आधी पांडुरंग येईल आणि मग तुकोबाराय येतील का नाही बोल. म्हणजे दुप्पट लाभ झाला संतांच्या चिंतनामध्ये. देवाचा धावा केला तर देव एकच भेटेल, संत भेटत नाही. पण तुकोबारायांचा धावा केला तर तुकोबाराय तर भेटतीलच, पण देवही भेटल्याशिवाय राहत नाही. कारण तो तिथंच राहतो म्हणून. तो तिथंच राहतो म्हणून. एखाद्या घरमालकाच्या घरी गेल्यानंतर आणायचे नातेवाईक भाडे करू भेटावे, हे कसं होईल? भेटायला कुणाला गेलो? घरमालकाला. पण भेटलं कोण? अरे आमचेच नातेवाईक भेटले, भाडे करू म्हणून तिथं राहत होते. गेला भेटायला त्यांना आणि मग अचानक हे तिथं बाहेर भेट. अरे तुम्ही इथं कसे? अरे इथंच राहतो आम्ही. केवढा मोठा नाव हो, फार दिवसांनी भेट झाली. आम्ही म्हणजे नव्हतो हो तुम्ही भेटाल म्हणून. तसं आम्ही भेटायला गेलो संतांना, भाडे करू देऊ तिथंच भेटलं. कारण का? तयापाशी पांडवांनी हरपला जीवसावा नामघोष बरवा करते ते माझे. ते माझा बरवा नामघोष करतील त्यांच्या घरी मी सापडतो, म्हणजे भाडे करू म्हणून सापडतो. म्हणजे आणायचे दुप्पट लाभ. देवाच्या दर्शनामध्ये जो लाभ होतो त्याच्यापेक्षा संतांच्या दर्शनामध्ये विशेष लाभ आहे. कारण का? त्यांच्या घरी परमात्मा सापडतो. एवढंच नाही, अजून तुकोबा यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर संगती लावायची झाली तर अजून एक संगती. संतांच्या घरात सापडतो नाही, संतांच्या उंबरठ्यालाच सापडतो. उंबरठ्यालाच सापडतो देव, बाहेर नाही. घरात गेल्यावर नाही, उंबरठ्यालाच. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे त्यांचे नारायण आहे की नाही? त्यांचं कीर्तिमुख नारायण. हे कीर्तिमुख म्हणजे काय आपण सांगितले कथा. कीर्तिमुख म्हणजे काय आहे? ते पुराणामध्ये आलेला संदर्भ त्याच्या मागे. ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये कीर्तिमुखत्व केली वगैरे जे चिंतन केले ते पहा. पुराणामधले त्याचे संदर्भ आहे. तो एक राक्षस होता, त्यातून भगवान शंकराचं झालं युद्ध. त्या युद्धामध्ये शंकरांनी त्याला पराजित केलं, गोष्ट खरी. पण त्याचं युद्ध नैपुण्य पाहून भगवान शंकरांनी त्याला मागितलं वर माग. सांगितलं वर माग. ते म्हणाले मला काही मागायचं नाही, तुम्हीच काही पाहिजे तर मागा. उलट तुम्हीच माग. ते म्हणाले मला तसं म्हणू नको, मी तुझ्या युद्ध नैपुण्यावर खुश आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. तो म्हणाला काय पाहिजे? आता तुमच्या हातून मरण मिळतं, आता काय पाहिजे? याच्या पलीकडे काय पाहिजे? मोक्ष मिळाला, संपला विषय. अजून काय? तसं नाही, काय पाहिजे असलं तर मागून घे, आत्ताच वेळ आहे. मी पुन्हा एकदा गेलो की लवकर येत नाही, काय पाहिजे मागून घे. त्याने सांगितलं मला एक वर द्या. काय वर द्या? काही नाही, एकच वर पाहिजे की तुमच्याकडे येणारा भक्त तुम्हाला नमस्कार करण्यापूर्वी मला नमस्कार करावा. एवढंच माझं मागणं, दुसरं काही नको. भगवान शंकराला त्यांनी मागितलं, तुमच्याकडे जो भक्त येईल ना त्यांनी तुम्हाला नमस्कार करण्यापूर्वी मला नमस्कार केला पाहिजे, तुमच्या भक्तांना. एवढं मागणं द्या.
भगवान शंकर असतोच तथाच. ठीक आहे, होईल तसं. काय व्यवस्था कराल? त्याने सांगितलं भगवान शंकराने, बाबा माझ्या आधी तुला नमस्कार करायचा असेल तर मी तुझी योजना एका विवस्थित ठिकाणी करतो, माझ्या उंबरठ्याला तुझं तोंड बसवतो. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याला एका राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं की नाही, त्याचं नाव कीर्तिमुख. त्या राक्षसाचं नाव कीर्तिमुख. काय करतो भक्त? भक्त जाताना आधी उंबरठ्याच्या पाया पडतो, मग जाऊन त्याच्यात ते देवळाचा दरवाजा चाललो म्हणून पाया पडलं नाही, त्या राक्षसाच्या पाया पडतो. भगवान शंकराने विचारलं, मी तुम्ही माझ्या उंबरठ्याला बसून काय करणार? काय करशील बाबा? तिथं बसून जागा दिली तुला, तिथं बसून करशील काय? त्यांनी सांगितलं, काही नाही, तुमच्याकडे येणाऱ्या भक्ताला तुमचं महात्म्य गाऊन दाखवील, त्याच्या अंतःकरणात श्रद्धा उत्पन्न करील आणि मग तुमच्याकडे सोडून, हे माझं काम. भगवान शंकराने तथाच तुमच. तसं हा राक्षस जसा भगवान शंकराच्या दारामध्ये कीर्तिमुख म्हणून राहिला, तसं संतांच्या दारामध्ये कीर्तिमुख त्यांचे नारायण. तसं संतांच्या दरवाजामध्ये उंबरठ्याला देवाचं तोंड कोरलेले. काय सामर्थ्य असेल संतांचं पाहावं. देवा संतांच्या दरवाजामध्ये देवाचं तोंड कोरलं म्हणजे देवाचं दर्शन आधी जरी घेतलेलं असलं तरी तो देव करतो काय? आज जाणाऱ्या भक्ताला त्यांचं महात्म्य जाऊन दाखवतो, मग असतो. वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. मग आता संतांकडे जाताना दरवाजाला देव भेटला की नाही? घरात भेटेल नवल नाही, उंबरठ्याला देव भेटेल दुप्पटला. म्हणून संतांचं महात्म्य विशेष आहे, फार विशेष आहे. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, जरा गमतीचा. अनेक अभंगामध्ये नाथ महाराजांनी अशा पद्धतीचं चिंतन मांडलंय, पण एक गमतीचा अभंग मी आपल्याला सांगतो. नाथ महाराजांचा अभंग आहे. संताची जो निंदी देवाशी जो वंदी, तो नर आपदी आपदा पाऊस. संतांची निंदा करणारा, संता निंदी तो चांडाळ आहे की नाही? संतांची निंदा करणारा तो चांडाळ म्हणून सांगितला गेला. संतांची निंदा करणारा पण देवाला वंदन करणारा, म्हणजे देव मानतोय पण संत मानत नाही, संतांची निंदा करतोय पण देव मानतोय, त्याला काय प्राप्त होतो? तो नर आपदी आपदा पावे, संकटातलं संकट त्याला प्राप्त होत. संतांची निंदा करून जो देवाला वंदन करतो त्याच्या जीवनामध्ये संकटाची मालिका. पण देवाची जो निंदी संताची जो वंदी, तो नर गोविंदी करता होय. पण देवाची निंदा करतो पण संतांची मात्र स्तुती करतो, तो मात्र गोविंदी करता होय, तो मात्र परमपदाला प्राप्त होतो. उदाहरण आहे, नाथ महाराजांनी उदाहरण दिलं. काय उदाहरण हुडकून काढली या संत महात्म्याने, काय उदाहरण, सगळं अनेक उदाहरणं नाथ महाराजांनी दिले. सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण नाथ महाराजांनी दिलं. काय आहे? कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी, सायुज्य सदनी पदमी सदवी पावी. बघा ना, कंस आहे, कंस. हा कंस काय कृष्णाची स्तुती करत होता का? काय कृष्णाची स्तुती चालू होती? कुठंच नाही महाराज, कृष्ण स्तुतीचा शब्द नाही, कुठंच नाही. मग ज्याने कृष्णाची कधी स्तुती केली नाही, कधी वर्णन केलं नाही, कधी कृष्णाला वंदन केलं नाही भगवंताला, त्याला मात्र भगवंताने आपल्या हाताने मोक्ष, मरण देऊन मोक्ष, सायुज्य मोक्ष द्यावा. काय कारण आहे? काय कारण? काही नाही, एकच कारण आहे. कंसाने कृष्णाचा द्वेष केलेला असला तरी नारदांचा सन्मान केलाय ना. म्हणजे कृष्णाचा द्वेष केला म्हणून कृष्णाने त्याला नरकात ढकलला असं नाही. त्यांनी नारदाचा, माझी भली निंदा कर पण माझ्या भक्ताची स्तुती कर, मी तुला सायुज्य मोक्ष देतो. म्हणजे देवाच्या स्तुतीपेक्षा संतांची स्तुती ही अधिक श्रेष्ठ तर मानली पाहिजे. बस म्हणून कृष्णा कंस द्वेषी नारदा सन्मानी, सायुज्य सदनी पदवी पावे, एकाय जनार्दनी गुज सांगोकानी, रहा अनुदिनी संत संगे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाथ महाराज बोलतात, मी तुम्हाला गुह्य सांगतो तुमच्या कानामध्ये, बाकीचं काही बघू नका, तुम्ही फक्त संतांच्या संघामध्ये राहा. संतांचा संघ एवढा महत्वाचा, अमोघ आहे, किती अमोघ आहे, किती अगम्य आहे. अरे भल्या भल्यांना तो संतांचा संघ कळालेला नाही, कळत नाही संतांचा संघ. कसा कळेल महाराज? देवाला कळत नाही तर सामान्य माणसाला कळायची काय ताकद आहे? बोला ना, काय ताकद आहे? सर्व आपण विचार करून आलो, भक्ताचा महिमा
भक्त ती जाणती दुर्लभत्या गती आणि काची. देवाला कळत नाही संतांचं वर्णन करावं कसं, किती करावं, कुठं करावं, कोणत्या शब्दात करावं संतांना. म्हणून भगवंताला हे म्हणावं लागलं की बाबा वाचा जे विसवे ते साधू कथा. भगवान म्हणाले अरे वाचा जिथं विश्रांती पावते त्याला साधू कथा. साधू कथेचं वर्णन वाचेनी करता येत नाही. साधू कथा तोंडाने बोलून दाखवता येत नाही. वाचा जे विसवे ते साधू कथा. अगम्य आहे, न कळणारा कोणाला? देवाला कळला नाही, वेदाला कळला नाही, जीवाला कळला नाही, राक्षसांना कळला नाही. कळले कोणाला? संत महात्मे एकच आहे, संतांनाच कळले, दुसऱ्या कोणाला कळले नाहीत. महाराज कसे कळले नाही? किती अगम्य. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय त्याचं. संत महात्मे का अगम्य आहे? कारण या जगतामध्ये विशेष अभिव्यक्तीनं ते राहत नाहीत म्हणून. त्यांची विशेष अभिव्यक्ती नाही. एक भल्या मोठ्या समाजामध्ये आपण कुणीतरी वेगळे आहोत असं ज्याला वाटतं तो काहीतरी वेगळ्या रूपाने पोशाख करतो की नाही. म्हणजे कपडे तरी त्याचे जास्त स्वच्छ असतात, निदान त्याला स्टार्च केलेलं असतं. म्हणजे इतकं म्हणे की त्याच्या इस्त्रीवरून बोट फिरवलं तर बोट कापावं, इतकी कडक इस्त्री तरी असते. काहीतरी वेगळा पट्टा तरी असतो. नाहीतर भरजरी उपरणं दोन्ही बाजूनी बरोबर ती पट्टी अशी दोन्ही खाली बरोबर आले पाहिजे. टोपीचा कोण बरोबर साधला गेला पाहिजे. पट्टा इकडचा तिकडं न झाला पाहिजे. बुक्का बरोबर गोल गरगरीत लागला पाहिजे. बस त्या गंधाची रेख अशी बरोबर आली पाहिजे की इकडचं तिकडं होऊ नये. काय एवढं दाखवायचं? आम्ही कोणीतरी विशेष आहे, विशेषता त्याच्यामध्ये दाखवणं. संत काय विशेष दाखवतात बोला ना. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी वर्णन केलंय तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे जैसे तो संग आभासे सूर्यबिंब भानुबिंब. सकळा सारिखा दिसे, तो काही वेगळा दिसत नाही. कसा दिसतो? संसर्गा माझी असे, सगळ्यांमध्येच राहतो. ज्ञानोबा काही समाज सोडून राहिले का? सांगा ना. जर समाज सोडून राहिले असते तर त्यांना कैलास पर्वतावर संजीवन समाधी घेता आली नसती का? साधं चिंता नाही. तुम्ही विचार करा, कैलास कैलासावर जायला किती वेळ लागायचा? भिंतीवर बसावून चल बाई म्हणावं, गेली नसती का? तिला काही पेट्रोल लागतं का डिझेल लागतं? गेली असती हिमालयात. नाही, त्यांना जायचं काय कारण? नुसतं डोळे मिटावे, कैलास म्हणावा, कैलासावर उपस्थित. नाही, त्यांनी कैलास म्हटलं असतं तर भगवान शंकर कैलास घेऊन आळंदीला आले. काय मोठं त्याच्यामध्ये कैलासावर जाण्यामध्ये मोठेपणा ज्ञानोबरांचा काही नाही. घेतात संसर्गा माझी, सगळ्यांमध्ये तो संसर्गा माझी असे. तो महात्मा संसर्गामध्ये असतो. तर दिसायला कसा? सकळा सारिखा दिसे. दिसायला सगळ्यांसारखे. ज्ञानोबा काय वेगळे होते सांगावं? काय त्यांना 3 डोळे होते, काही एक डोळा असा कपाळावर भगवान शंकरासारखा. 3य नेत्र होता का? दोनाच्या ऐवजी 4 हात होते. ते दोवरी दोन्ही भुजालो घेऊन म्हणायला. काय होतं काय त्यांना? कान तुमच्या माझ्यासारखे, डोळे तुमच्या माझ्यासारखे, दिसायला शरीर तुमच्या माझ्यासारखं. दिसायला बरं का, शरीर तुमच्या माझ्यासारखं. काय वरून दिसायला काय वेगळेपणा सांगा? सकळा सारिखा दिसे, पण तसा नाही. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. पाण्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडावं तसे ते दिसतात. बर कसं वाचतात ते? सामान्यत्वे पाहिजे, साधारणच देखील. सामान्यत्वानं जर म्हणजे वरवर सामान्यत्वानं आणि साधारणत्वानं असे 2 शब्द ज्ञानोबरांनी वापरले. फार सुंदर विचार आहे त्या संबंधानं. साधारण वेगळं आणि सामान्य वेगळं. सामान्यत्वानं पाहिलं तर ते साधारण दिसतात, म्हणजे असामान्यत्वानं पाहिलं तर ते असाधारण दिसतात. असं सामान्यत्वानं पाहिलं, वरवरून पाहिलं, अरे माणसासारखा माणूस दिसतो. काय हो यांच्यामध्ये विशेष? काही कळत नाही. समानतासारखा माणूस. सामान्यत्वे पाहिजे, साधारणची देखील. एरवी निर्धारिता नेणीचे सोय जयाची. पण जर बारीक विचार करून पाहायचं झालं तर थान पत्ता लागत नाही त्यांच्या स्वरूपाचा. असं त्यांचं स्वरूप आहे. काय वेगळं बाहेरून दिसणार आहे? अरे उलट आपला विशेष दिसू नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय. वाचस्पती केली पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडीवे माझी तडे महिमे भेटे. आपला महिमा वाढू नये याच्यासाठी वेडीवे माझी तडे. वेडाचं रूप घेऊन राहतात तो या समाजामध्ये. लोकांनी आपल्याला ओळखू नये, आपल्या गळ्यामध्ये हार घालू नये, आपल्याला उचलून घेऊ नये, आपला नामगौरव करू नये, आपली स्तुती करू नये, आपल्याला काहीतरी भेट वस्तू देऊ नये,
आपल्याला काहीतरी गौरवाचं काही आपल्यावर बोलू नये याच्यासाठी वेडीवे माझे धडे. मग लोक म्हणतात लक्ष देत नाही, त्यावेळेला वेडा माणूस आहे काय करायचे असं म्हणून दुर्लक्ष करतात. काय कारण आहे सांगा ना त्याचं. ज्ञानोबांनी किती ठिकाणी मार्गाभारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक मोहावे लोकाप्रती. किती बारीक उपदेश ज्ञानोबा करतात. मार्गाधारे वर्तावे योग्य आहे, विश्व हे मोहरे लावावे योग्य आहे, पण वागताना कसं वागावं. अलौकिक मोहावे लोकाप्रती, लोकाप्रती अलौकिक न व्हावे. लोकांमध्ये मी कोणीतरी अलौकिक आहे असं दिसू नये. सामान्यत्वाने राहिल्यामुळं ते जगाला कळत नाही. जग त्यांना सामान्य मनुष्य समजतो, त्यामुळं ते अगम्य आहे. आणि जर ते अगम्य आहे तसे अमोघ आहे. अमोघ आहेत म्हणजे काय. अमोघ या शब्दाचा अर्थ त्यांचं वर्णनच, परिणामाच्या दृष्टीने त्यांचं वर्णनच करता येतं. अमोघ म्हणजे किती जरी वर्णन करायचं ठरवलं तरी त्यांचं वर्णन करता येत नाही. त्याच्याशिवाय दुसरा नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये या संबंधाने 12व्या अध्यायात विचार मांडला. संत संगती किती अमोघ आहे, संतांचा विचार किती अमोघ आहे, या नाथ महाराज बोलून दाखवतात की ही नाही केले वेदपठण, गरज नाही. त्यांनी वेदपठण एक गोपिकांच्या संबंधानं उद्धवाला उपदेश आहे बरं का. ती नाही केले वेदपठण, गोपिकांनी काही वेदपठण केलं नाही गुरु केले. काही कोणत्या गुरुजवळ जाऊन ब्रह्मज्ञानाची अपेक्षा व्यक्त केली नाही, काही तिथं राहून काही साधना केली नाही, काही ग्रंथ सोडवले नाही, पांचाध्यायन केलं नाही. काही गोपिकांना काही वाचायचं काही कारण होतं का, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, काही पाठ घेतले नाही, पंचदशी वाचली, अमुक केलं तमुक केलं, काही गोपिकांना काही केलं नाही. ते नाही केले वेदपठण, नाही गुरु केले, केवळ शास्त्रज्ञ म्हणावं तर तसेही त्या नव्हत्या. व्रत तपादी नाना साधन काही केलं नाही, नाही जाणतीही केले, कोणतंही साधन त्यांनी केलं नाही. मग केलं काय. केवळ गा सत्संगती मज पावल्या नेणो किती, एक भावे जे भावार्थी त्याची श्रीपती सुलभ. नाथ महाराजांनी वर्णन केलंय केवळ एक संत संगती, बाकी दुसरं काही नको या जगतामध्ये. बस एक संत संगती झाली की जीवनाचं कल्याण झालं. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टन, अजून काय पाहिजे. तुका म्हणे संत संघष्टने जिणे भले. एका संताचा संघ झाला, एक संत संघ झाला की बाकी दुसरं काही लागत नाही, काही करायचं कारण नाही. विशेषत्वानं कोणतं स्वतंत्र साधन करावं लागत नाही. निमिषार्ध होता अमोघ आहे, किती अमोघ आहे पहा. निमिषार्ध होता संतांचा संग, तेणे संगे होय भवभंग, या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती. जे सभाग्य साधक आहेत ते हे जाणतात की अर्ध्या निमिषाचा संत संग त्याच्याने भवबंधाची निवृत्ती होते. तुकोबाराय हीच भाषा वापरतात. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती, मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. मोक्ष पदाला बापुडी म्हणावं आणि ते त्यांच्या चरणाजवळ विश्रांतीला यावे. संसार तो तयाचा दास, मोक्ष तो पहा कसे वास, रिद्धी शुद्धी देशवटा त्रास, न शिवती याच वैष्णव जप. तुकोबारायांनी वर्णन केल्याप्रमाणे म्हणून संत संगती अति 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 अमोघ. भागवतांनी केलेलं चिंतन आहे. संसारेस्मिन् क्षणार्धोपी सत्संग शेवधीर नृणाम. भागवतांनी म्हटलंय अरे या जगतामध्ये एक संतसंग किती मोठा संतसंग पाहिजे. संसारेस्मिन् क्षणार्धोपी, अर्धक्षण घडता संतांची संगती, काय परिणाम त्याचा. शेवधीर नृणाम. भागवतांनी चिंतन केलंय अरे सगळ्या जगाला तारणारी ही संत संगती आहे महाराज. एकट्या दुसऱ्याचा विचार करू नका. संतांनी रेड्याला तारलं, बस आता हे सगळं सांगत बसणं चरित्रामध्ये पुन्हा तेच सोडून द्या. म्हणून संतांचा संघ एवढा अगम्य अमोघ आणि दुर्लभ असल्यामुळं संतांच्या संघाने आत्मतत्व सापडतं याच्याबद्दल वाद नाही. पण संत सुलभ आहेत का, दुर्लभ आहेत. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. हे दुर्लभता ज्ञानोबारांनी या दोन ओव्यांच्या मध्ये, या एका ओवीच्या मध्ये गृहीत करत. हारपले आपण ते पावे, संताचे पाहता दिवस आले. एक गृहीत मध्ये अरे पण संत संघ दुर्लभ आहे ना. ज्ञानोबा म्हणाले मग मी उपाय सांगतो ना. काय उपाय. म्हणून वानावे ऐकावे ते चितत. म्हणून त्यांच्या त्याच संतांबद्दल वर्णन करा, त्यांचंच ऐका. ते भेटत नाहीत ना तुम्हाला, दिसत नाहीत ना, मग त्यांचं वर्णन तरी जागेवर बसून करता येतं की नाही. निदान त्यांचं वर्णन ऐकता तरी येतं की नाही. याच्यासाठी त्यांना बघायची गरज आहे का तुम्हाला. ज्ञानोबारांना न बघता आपण ज्ञानदा तुकाराम म्हणतो की नाही. काही गुन्हा आहे का हो, काही चूक आहे का याच्यामध्ये. काही नाही याच्यामध्ये चूक मानायचं काय कारण आहे. बस अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील.
काय तुम्ही जास्त काही करू नका त्याच्यासाठी. म्हणविता त्यांचे दास पुढे असं उरेना. काय करावं लागतं? काही तुम्हाला वेगळं करायचं कारण नाही. नुसतं म्हणविता त्यांचं दास्यत्व करा असं म्हणणं नाही तुकोबारांचं. म्हणविता त्यांचे दास. मी त्यांचा दास एवढं म्हणा तरी करत. त्यांना भेटू नका, त्यांचे पाय दाबू नका, त्यांच्या जवळ जाऊन त्यांची कामं करू नका, पंढरपूर सोडू नका, बस नाही घर सोडू नका. घरातून बाहेर न पडता तुम्हाला संत महात्मे फल देतात. काय करा? काही नाही, बसल्या जागी ज्या खोलीमध्ये तुम्ही बसला, ज्या गादीवर बसला, तिथं फक्त मनातून हात जोडून एवढंच म्हणा की मी संतांचा सेवक आहे. भले म्हणविता संतांचे सेवक आई त्याची भीक सुकरू. तुकाराम महाराजांनी सुरुवातीलाच म्हटलंय, भले म्हणविता संतांचे सेवक. तुकाराम महाराज त्यांचं दास्य करा म्हणत नाही, मी त्यांचा दास आहे म्हणा म्हणतात. करणं वेगळं, म्हणणं वेगळं. म्हणायला पैसे लागत नाही, करायला पुण्य लागतं. म्हणायला काय लागतं? मी तुकोबारांचा दास आहे म्हणायला काय लागतं? सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजे करणं. अहो स्वामी तुका या देवा यावरीनं करा वावे. काय सोपं आहे म्हणायला? मला काही करायचं नाही. त्यांना शोधत देहूला जायचं नाही, त्यांना शोधत आरणला जायचं नाही, त्यांना शोधत कुठल्याही पैठणला जायचं नाही, कुठल्याही जायचं नाही. फक्त माझ्याच घरामध्ये बसायचंय, आहे त्याच खोलीत बसायचंय, त्याच गादीवर बसायचंय आणि फक्त हात जोडून म्हणायचंय मी ज्ञानोबारांचा दास आहे. एवढं म्हणल्याने तेच फल. वानावे ऐकावे तेची सदा. का म्हणून? महत्संगस्तु दुर्लभ म्हणून. संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो, तुम्ही काही करू नका. वानावे ऐकावे तेची सदा. ते केलं की त्याचा परिणाम काय होतो? वानावे ऐकावे याचा परिणाम काय? नुसतं वर्णन करण्याचा परिणाम काय? काल आपण त्याचा विचार करून आलोय. संतांच्या गुणाचं नामाचं वर्णन करण्याचा परिणाम काय होतो? 3 परिणाम. एक, त्यांचं वर्णन केल्यामुळे लोक आपल्याला मोठं समजतात. 2, त्यांचं वर्णन केल्यानंतर वाचा शुद्धी होते, आपली वाचा शुद्ध होते. ज्ञानोबा तुकाराम म्हणल्यानंतर वाचेत असणारे दोष निघून जातात. आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जीवे वाचा. बस, वाचेचे अवगुण निघून गेले. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी वाचेचे दोष सांगितले. ते सगळे दोष वाचेतून निघून जातात. कारण संतांची सेवा अवघड आहे, हे सोपं आहे. सोपं साधन सांगावं, अवघड साधन सांगून काय उपयोग आहे? संतांचं दास्यत्व करणं सोपं आहे का? सोपं नाही. जाऊ द्या, तो विषय पुन्हा सांगण्यात अर्थ नाही. म्हणून वानावे ऐकावे. वर्णन करण्याने काय झालं? वाचा शुद्धी झाली. वर्णन करण्याने काय झालं? आपल्यामध्ये गुण आले. आणि वर्णन करण्याने काय होतं? तिसरा एक विचार काल आपण सांगितला होता. ज्या व्यक्तीचं वर्णन आपण करतो ती व्यक्ती त्या व्यक्तीप्रमाणे होण्याची अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते. जसं आपण मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीचं मुक्तता या ओवीमध्ये पाहिलं, त्या पद्धतीनं ते संतांचं वर्णन केलं की आम्हाला तिथपर्यंत पोहोचायची इच्छा निर्माण होते. वर्णन झालं, अरे ज्ञानोबारांनी भिंत चालवली, ज्ञानोबाराय काय महात्म्य गातात, ज्ञानोबाराय असे होते, ज्ञानोबाराय तसे होते, ज्ञानोबारांनी हे केलं, ज्ञानोबारांनी ते केलं, असं म्हटलं की एवढं ऐकल्यानंतर तुम्ही साधा विचार करा. आपण तुकोबारांचं चरित्र ऐकतो, आपण ज्ञानोबारांचं चरित्र ऐकतो. ज्ञानोबारांचं चरित्र ऐकल्यानंतर, सगळं चरित्र झाल्यानंतर एकदा तरी मनात येतं की नाही हो, की एकदा तरी यांचं दर्शन व्हावं हो. मनात येतं की नाही चरित्र ऐकल्यानंतर? तुकोबारांचं चरित्र ऐकल्यानंतर एकदा तरी हे दिसावेत हो डोळ्याला, वाटतं की नाही? का वाटतं? चरित्र ऐकण्याचा तो परिणाम. त्यांना भेटावं असं वाटतं. कैहे बिरडे फिटेल, कैतो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मामी. एवढी अंतःकरणामध्ये भेटीची तीव्रता जी निर्माण होते ती त्यांच्या वर्णनाने निर्माण होते. म्हणून वानावे. मग ही तीव्रता निर्माण झाली की जेवढ्या तीव्रतेनं ते भेटीची उत्सुकता निर्माण होते तेवढ्या तीव्रतेनं मनुष्य मधले प्रतिबंध काढत जातात. मग मधल्या प्रतिबंधाकडे तो बघत नाही. अरे येऊ दे प्रतिबंध, काय यायचे ते येऊ दे, आता एकच साध्य ठरलंय, आता ज्ञानोबारांची भेट झाल्याशिवाय बसायचं नाही, आता ज्ञानोबारा भेटल्याशिवाय गप्प बसायचं नाही, थांबायचं नाही. ही जी अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली कशामुळे? वानावे ऐकावे तेची सदा यापर्यंत. म्हणजे भेट जरी दुर्लभ असली तरी त्या भेटीसाठी आवश्यक तो अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? वानावे ऐकावे तेची सदा. भेट दुर्लभ आहे मान्य आहे, पण ती भेट आपल्याला व्हावी याच्याकरता आपला अधिकार वाढला पाहिजे. ज्ञानोबारांची भेट होण्याकरता त्या भेटीचा अधिकार आपल्या ठिकाणी वाढला पाहिजे. तुकोबारांनी आपल्याला भेटावं एवढा आपला अधिकार आहे का? नाही ना. मग तो अधिकार वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? काही नाही, तुकोबारांचंच वर्णन केलं पाहिजे, तर तो अधिकार वाढत जातो.
ज्ञानोबरायांचंच वर्णन केलं पाहिजे, संतांचं चिंतन केलं पाहिजे, तर तो अधिकार वाढत जातो. म्हणून या पदाचा एवढा अर्थ. म्हणून हे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. म्हणून हे जे पद सांगितलं ते कशा करता, केवळ मागच्या वस्तू मागे आलेल्या विचाराची सिद्धी करायची म्हणून नव्हे. म्हणून हे पद एवढ्या करता सांगितलं की संतांना पाहिल्यानंतर आत्मतत्व सापडतं, पण संत असे वरवर दिसत नाही. कारण वेडीवे माझे गडे महिली भेणे, मग वरवरून दिसत नाही. एक तर संत दिसणंच अवघड आहे. दिसले तरी हे संत आहेत म्हणून कळणं अवघड आहे, कळले तरी ते पटणं अवघड आहे, पटले तरी ते पचणं अवघड आहे, पचले तरी अनुभवाला येणं त्याच्यापेक्षा अवघड. संत सहजासहजी दिसत नाही. अरे ज्या काळामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, देहू आळंदीमध्ये होते तेव्हा होतेच की नाही, लोकांनी त्यांना पाहिलंच की नाही, पाहिलंच ना, पण उपयोग काय झाला बोला, काय उपयोग झाला बघून सुद्धा. संता ते पाहता त्यांना आत्मतत्व दिवसलं का, सापडलं का. ज्यांनी ज्ञानोबारांना फुटकं खापर मिळू दिलं नाही त्यांना संत करून सुद्धा, ज्यांनी ज्ञानोबारांना तत्पर भाकरीच मिळू दिली नाही त्यांनी ज्ञानोबारांना पाहिलं की नाही. निदान दरवाजात ज्ञानोबारा भिक्षा मागायला आले तर हाकलून द्यायला तरी ज्ञानोबारांच्या पुढे येऊन बसलेच असतील की नाही, उभेच राहिले असतील की नाही. अहो मंबाजींनी तुकाराम महाराजांना काट्याने मारलं, त्यावेळेला तुकाराम महाराजांना पाहतच मारलं का नाही, का डोळे बंद करून मारलं. शुभा कसाळ्याच्या बायकोनी तुकोबारांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, ते तुकोबारा बघूनच टाकलं की नाही, बघूनच टाकलं. गावातल्या लोकांनी वेश्या तुकोबारांकडे पाठवली, ती तुकोबारांना बघूनच पाठवली की नाही, पाठवली. मग तुकोबारांना बघितल्यानंतर यांच्या अंतःकरणातला द्वेष का गेला नाही. मग द्वेष जर काढा जात नाही तर आत्मतत्व सापडायचं कधी पाहता घेऊसावे. याच्याकरता हे कारण, याच्याकरता हा विचार करा की नुसतं पाहणं हे अत्यंत अवघड आहे. आपल्याला वाटतं तेवढं ते सोपं नाही. संत अमोघ आहे, अगम्य आहे. अगम्यतेमुळे ते कळत नाही, आणि ते कळायचे असले तर हा प्रश्न कुणीतरी गुप्त रीतीनं ज्ञानोबारांना मनातल्या मनात विचार. तो ज्ञानोबारांना श्रोत्यांच्या मनातला प्रश्न कळाला. अरे ज्याला देवाचं मनोगत ओळखता येतं त्याला श्रोत्याचं मनोगत ओळखायला काय वेळ लागणार आहे, तो काय त्याला काय वेळ लागणार आहे. अरे स्वर्गीचा आलोच ऐके, काय समुद्र पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगी येते. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी चिंतन मांडलं. तो समुद्राच्या पलीकडचं पाहू शकतो. स्वर्गातला आलोच म्हणजे कुजबूज, आलोच म्हणजे मोठ्याने आरडाओरडा नव्हे, कुजबूज आलोच ऐके. स्वर्गामध्ये सभा भरली, इंद्र सभा, त्या सभेमध्ये सगळ्यात मागच्या खुर्चीवर बसलेले 2 देव. आता ते काय बोलले हे मला सांगता येणार नाही, पण त्यांनी एकमेकांच्या कानात केलेली कुजबूज याला पृथ्वीवर ऐकू येते. काय कान असतील, काय कान असतील. आणि तो ओळखतो, काय ओळखतो, मनोगत ओळखे मुंगी येते. मुंगी जर समोरून चालली तर मुंगीच्या मनात काय आहे हे ज्याला ओळखू येतं, त्याला श्रोत्याच्या मनात काय प्रश्न ओळखू येणार नाही. काय ज्ञानोबारांनी श्रोत्याच्या मनातला प्रश्न ओळखला. श्रोत्याच्या मनात प्रश्न असा, संता ते पाहता दिवसावे तुम्ही म्हणता, पण संताला पाहणं अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणाले म्हणून मी तुझा प्रश्न ओळखला. संतांना पाहणं अवघड आहे ना, मग मी तुला उपाय सांगतो की म्हणून वानावे, ते भेटावे, ते दिसावे, ते कळावे, त्यांची कृपा प्राप्त व्हावी, त्यांचा संग लाभावा, याच्याकरता काय करायचं. म्हणून वानावे, ऐकावे, ते शिकला. म्हणून त्या संतांचंच वर्णन करा, संतांबद्दलच ऐका, तर मग तुम्हाला त्यांच्या भेटीची तळमळ वाढून त्यांची भेट होण्याची योग्यता प्राप्त होईल. आणि ती योग्यता प्राप्त झाली की मग श्री गुरु आपणचा भेटेची गा. मग काय बघायचं, मग ते स्वतःहून आपल्याकडे येतील. मग ते स्वतःहून, अरे ज्यांनी फुटकं खापर मिळू दिलं नाही त्या विठोबाकडे ज्ञानोबा स्वतः गेले की नाही बोला. ज्यांनी मंबाजीने काट्याने मारलं त्या मंबाजीचे पाय दाबायला तुकोबा स्वतः गेले की नाही बोला. गेले, ते स्वतःहून येतील अधिकार प्राप्त झाल्यानंतर. तात्पर्य हे की म्हणून या पदाच्या मागे एवढा अर्थ लपलेला आहे. आता वानावे झालं, आता ऐकावे येत राहील. ही ओगी थोडी संपवतो आता हे वानावे ऐकावे, हे ऐकावे, काय ऐकावे. संत संघ, संतांचा विचार ऐकावा. कसा ऐकावा आपण काल बोलून आलो त्या संबंधात. तया संघाचे सुरुवाडे मग विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम, तेमेशी आम्हागा मैत्र, एक कायचे विचित्र, परी तयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परवते, आवडते मग निरुते, जे भक्त चरित्राचे प्रशंसिती, ऐकती जे प्रशंसिती जे.
असं वानावे ऐकावे काय भक्त चरित्राचे हे ज्ञानोबा इथे बोलतात 12व्या अध्यायामध्ये. काल आपण गजेंद्र आणि नकराच्या उदाहरणातून ते दाखवून दिलं. आता त्यांच्या संबंधानं जर आम्ही समजा ऐकलं, वानावे ऐकावे म्हणताना तुम्ही ऐकण्यासाठी भले आमचा श्रवण इच्छेची या पुढा दारवंटा सदा उघडा असेल, आमचे कान संतांचं वर्णन ऐकायला उघडे ठेवलेत. ऐकण्यानं काय होणार आहे असं जर कोणी विचारेल तर त्याला ज्ञानोबाऱ्यांनी उत्तर दिले 209. त्यांच्या संबंधाने ऐकण्याचा परिणाम केवळ व्यक्तिगत आपल्या जीवनावर होतो असं नाही. वानावे ऐकावे याच्यामध्ये फरक आहे. ऐकणं हे व्यक्तिगत असतं, पण वाणणं हे मात्र व्यक्तिगत आणि इतरांच्या संबंधानं असं व्यक्ती आणि समष्टी कल्याणाच्या संबंधानं लक्षात घ्या. म्हणून तुकोबारांनी देवाचं नाम घेताना मनातल्या मनात घ्या असं म्हणलं नाही. माझ्या विठोबाचे नाम आत्ता हा ते उच्चारा म्हटलंय. उच्चार करा कसा? मोठ्यानं रामकृष्ण हरी म्हणा, मोठ्यानं म्हणा रामकृष्ण हरी. परिणाम काय होतो? रामकृष्ण हरी म्हणल्याचं पुण्य तर मला लाभतच, प्रश्न नाही. पण माझ्या जवळून जाणारा एखादा नास्तिक रामकृष्ण हरी ऐकून आस्तिक होणार नाही कशावर? म्हणजे मी जेव्हा मोठ्याने नाम उच्चारतो त्या नामाचा परिणाम माझ्यावर उच्चाराने होतोच होतो, पण त्या नामाचा प्रकट उच्चार झाल्यामुळे ते लोकांच्या कानावर पडून नाम श्रवणाचं पुण्य त्यांना मिळतं. त्याच्यासाठी उच्चारा हा शब्द स्वतंत्र तसं म्हणून हे सगळं वानावे ऐकावे दोन्ही त्याच्यात. काय ऐकण्याचा परिणाम आहे? ज्ञानोबा परिणाम सांगतात. गयाची गोठी ऐकत ठेवो अवघा संसारू होय वाव. अजून काय पाहिजे? ज्यांची गोष्ट आम्ही आमच्या कानाने ऐकली, दया हे कशाच्या संदर्भात आहे? हे 10व्या अध्यायामध्ये विभूतीच्या संबंधानं वापर केलेलं चिंतन आहे भगवंतांचं. अरे अर्जुना, माझ्या विभूती म्हणजे सामान्य समजू नको. आता संत म्हणजे देवाची विभूतीच की नाही? संतांना विभूतीच म्हटलंय. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरते, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे. नाथ महाराजांचा अभंग की नाही? संतांच्या विभूती म्हटलंय. देवचक्र. अरे संतांच्या विभूती कशासाठी बाबा? ही विभूती देह कष्टभीती परोपकार वगैरे नेहमी सांगितलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हटलं त्यांना. विभूती, विभूती या शब्दाचा अर्थ काय? विभूती म्हणजे काय? जसं शांती, संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एकेची ठाया, तेथे जाण धनंजया विभूती मानली. त्याला विभूती म्हणायची. संपत्ती आणि दया. संपत्ती म्हणजे पैसे नाही बरं का, ते पैसे नाही. संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती, सगळी संपत्ती त्याच्यामध्ये. आता त्याच्यात दया येत नाही का? येते, पण दयेचं स्वतंत्र. तर कशा करतात की ज्या वेळेला येईल 10वा अध्याय तेव्हा बोला. आता कशाला त्याचा विचार ते जाऊ द्या. मुद्दा काय? आपल्या विभूतीचं ऐकल्यानंतर परिणाम काय होतो? दयाची गोठी ऐकत ठेवो अवघा संसार होय वावो. आमचा सगळा संसार मिथ्या जाणवायला लागतो. वावो म्हणजे मिथ्या. तो सगळा संसार जातो असं नाही बरं का. सगळा संसार नष्ट होतो असं नाही. असा संसार नष्ट झाला असता तर कोणी ऐकायला गेलंच नसतं. अशा संसाराला जर संसार नष्ट व्हावा हे जर वर्णनाचं परमार्थाचं जर फल असतं ना, तर संसार नष्ट व्हावा हे फल असतं तर कोणी परमार्थच केला नसतं. त्याला चिंता नाही. लक्षात घ्या. आपण नेहमी सांगतो ना, शब्दात ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्याला भेटले नाही, ते भेटत नाही. तुम्ही उगी कल्पना करून उगी गंमत म्हणून सांगतो. इथं प्रवचन झाल्यावर इथं कोपऱ्यावर पाण्याच्या इथं भेटले. ते तिकडून येत होते, आपण इकडून जात होतो. ते भेटले. का कुठे गेले होते? त्यांनी विचार. अहो प्रवचनाला, पोतीला गेलो होतो, ज्ञानेश्वरीला गेलो होतो. असं परमार्थ करता? हो, चातोमास राहिलो. अरे वा वा, बरं झालं. तुम्ही पारमार्थिक दिसता. फार मोठे पारमार्थ. ज्ञानोबारांना सांगतो बरं का आपण, फार मोठे पारमार्थिक आम्ही. वा, ज्ञानोबारा म्हणाले बरं झालं तुमची गाठभेट झाली, तुम्हालाच भेटायचं होतं. काय विशेष? आपण ज्ञानोबारांना विचार. काय विषय? काय नाही, आज एकादशी. सगळे संत महात्मे आज शुद्ध वारीला पंढरपूरला आले. तेव्हा संतांची एक बैठक मंदिरामध्ये पांडुरंगाच्या इथं झाली आणि त्या बैठकीमध्ये संतांनी असं ठरवलंय की ह्याच्या पुढे कुणाला वारकरी म्हणायचं, वारी करण्याचा अधिकार कुणाला द्यायचा, त्या संबंधानं काही निर्णय घेतले. काय निर्णय घेतला? ज्ञानोबारांनी सांगितलं, आम्ही आता असा निर्णय घेतलाय की ज्यांनीच वारी करायची, कुणी जो घरादाराला काढी लावून पंढरपूरला येईल त्यालाच वारी करण्याचा अधिकार याच्या पुढे आम्ही दिलेला आहे. असं जर प्रत्यक्ष ज्ञानोबारांनी सांगितलं, आपण पुढच्या वारीला येऊ काय? घरादाराला काढी लावून वारीला या. कोण येईल महाराज? कोणी येत नाही. त्याला घरदार नाही, तोच येईल.
गाडी लावायचा प्रश्नच नाही घरदार नसल्यामुळे. ज्याला घरदार आहे म्हणजे असं जर कोणी सांगितलं की तुमचा संसार बाबा सगळा निघून जाईल, तुमचा संसार राहणारच नाही, तुमचा संसार नष्ट होऊन जाईल, तर कोणत्या गोष्टी ऐकेल. म्हणून वावं या शब्दाचा अर्थ संसाराचं मिथ्यात्व लक्षात येईल. त्यांची गोष्ट ऐकल्याबरोबर गयाची गोष्टी ऐकत ठेवो, अवघा संसारू होय वावं, बळिया नित्यता लागे येवो आपण पया. परिणाम सांगितला. अजून काय परिणाम आहे? जन्म मृत्यूची भाग हरपोनी जाय निश्चित, आत बाहेरी महासुख वाढवची लागते. माझ्या विभूतींबद्दल जर कोणी ऐकतील ना, त्यांना आत आणि बाहेर दोन्हीकडे महासुख वाढवची लागेल. दोन्हीकडे महासुख, आत आणि बाहेर दोन्हीकडे महासुख वाढेल. आत आणि बाहेर म्हणजे कुठं? आत आणि बाहेर म्हणजे कुठं? ज्ञानोबारायांचा विचार त्याच्या मागे बारीक आहे. आत आणि बाहेर म्हणजे, आत म्हणजे अंतःकरणही सुखरूप होऊन जाईल आणि बाहेर म्हणजे अवघाची संसारही सुखाचा होऊन जाईल. दोन्ही होईल. दोन्हीकडे आत आणि बाहेर दोन्हीकडे महासुख वाढत राहील. दुसरं काही नाही. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, आत बाहेर मागे पुढे सगळीकडे महासुख वाढत राहील. हा त्याचा परिणाम झाला. दुसरा एक परिणाम ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायात पुढे येणार आहे आपल्या. या संतांचं वर्णन ऐकल्याचा परिणाम काय होईल हो? काय परिणाम होईल? ज्ञानोबाराय त्याचा परिणाम सांगतात. ऐकताची जे गोष्टी ब्रह्मत्वाची तडे मिठी. त्यांच्या संबंधाने एक जरी गोष्ट ऐकली, ज्ञानोबारांच्या वर्णनाची एक जरी गोष्ट ऐकली तरी काय होईल? ब्रह्मत्वाची पडे मिठी. ब्रह्मत्वाची मिठी पडणं म्हणजे काय? ब्रह्मत्वाची मिठी पडणं म्हणजे काय? ते हरपले ते पावे, याला ब्रह्मत्वाची पडे मिठी म्हणायचं. जे हरवलेलं होतं आत्मतत्व ते सापडलं. म्हणजे ज्ञानोबारांचं नाव घेतलं, ज्ञानोबारांचं चिंतन केलं, परिणाम काय होईल त्याचा? ब्रह्मत्वाची मिठी होईल, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होईल. म्हणजे ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर गेलं, तोच परिणाम प्राप्त होईल. ऐकताची जे गोष्टी ब्रह्मत्वाची पडे मिठी, मीतूपणेची तिथी विरोधी केली. मग त्याच्यामध्ये मीतूपणा हा भेद राहिला नाही, कोणत्याही पद्धतीचा भेद त्याच्यामध्ये राहिला नाही. एक स्वरूपाचं ज्ञान त्याला झालं, स्वरूप प्राप्ती झाली. त्याच्यामध्ये आता कोणत्याही पद्धतीचं अज्ञान कुठल्याही रूपानं राहिलेलं नाही. अज्ञानाची अत्यंतिक निवृत्ती झालेली आहे. परमानंदाची प्राप्ती आत बाहेर महासुख वाढवची लागेल या रूपानं झालेली आहे. संसार होय वावो या रूपानं अज्ञानाची अत्यंतिक निवृत्ती, कारणासह वर्तमान निवृत्ती झालेली आहे. आणि आता परिणाम कशाने प्राप्त झाला? गयाची गोष्टी ऐकत ठेवू एवढ्याने प्राप्त झाला. म्हणजे त्यांच्या संबंधानं ऐकलं की एवढं मोठं जर फल असेल तर मी तुम्हाला सांगतो, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा का ऐकावं? आता पुन्हा एक प्रश्न, पुन्हा सदा शब्दाचा एक भाव अजून सांगितला, पण पुन्हा जाता का पुन्हा ऐकावं? त्याचं कारण हे आहे की एकदा ऐकल्याने संसार वावं होत नाही म्हणून. कारण एकदा ऐकल्याने ब्रह्मत्वाची मिठी पडत नाही म्हणून. तत्वमसी महावाक्य चातुर्मास सुरू झाल्यापासून कितीदा ऐकलंय? झालं काय तत्वमसी? झालं काय? नाही. प्रपंच मिथ्या आहे. चातुर्मास सुरू झाल्यापासून रोज तेच आहे ना, रोज तेच ऐकतो आम्ही, तेच आहे पुन्हा. संसार म्हणजे मिथ्या, प्रपंच मिथ्या, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हेच चालू आहे सगळं पहिल्यापासून. संसार मिथ्या हे कळलं की नाही? कळलं. मग चातुर्मास झाल्यावर कुठं जाणार? कुठं जाणार? काय कळलं? कळलं की नाही? कळलं. बरं कळलं का? काही कळलं नाही हो. हे का? म्हणजे एकदा ऐकून होत नाही म्हणून त्याची सदा असं तेवढ्याच. म्हणजे ऐकण्याने परिणाम होतो, पण एकदा ऐकण्याने परिणाम होत नाही. का होत नाही? कारण एकदा ऐकल्यानं काय पुढे ज्ञानोबारांनी त्याचा विचार केला. अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिज. मग अनादिकालीन जर अज्ञान असेल तर एकदा ऐकून कसं जाईल? अज्ञान जर अनादी आहे तर अनादी असणारं अज्ञान नुसतं एकदा संतांबद्दल ऐकून कसं जाईल? एका ऐकण्यातून असं जर झालं असतं तर काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? तेवढा अधिकार आहे का? आम्हाला ते एक तर पटतच नाही. असं कुठं असतं होय? संसार असं कुठं वावं होतो होय? होत नाही तर मग तेच खरं. तो संसार असा नसतो, संसार असा जातच नसतो. ज्ञानोबारांचं नाव घेतल्यावर कुठं माया जाते का? असं कुठं असतं? नुसतं नाव घेतलं तर, नुसतं ज्ञानदेव म्हणलं तर काही माया जाते? तसं आमच्यापैकी अनेकांची नावं ज्ञानदेव असतात.
मग ज्ञान नुसतं त्यांचं नाव जर घेतलं तर मग लगेच काय होतं, आपला माया जाईल जात नाही. मग काय त्यासाठी उगीच सांगतात. आम्हाला त्याच्यावर श्रद्धा निर्माण होती. त्याच्यात दोष आहेत काय, ते कोणते दोष ते वेदांताच्या दृष्टीने विचारसागराच्या सुरुवातीला दुसऱ्या तरंगामध्ये तो विचार आलाय तो सोडून द्या. मला आता ते विस्तारानं सांगायचं नाही प्रकरण. म्हणजे त्याच्यावर विश्वास बसत नाही. हे असं असतं हे कळत नाही, कळलं तरी ते पटत नाही, पटलं तरी मनामध्ये पचत नाही. मग काय करावं लागतं, त्याच्यासाठी वाणावे ऐकावे त्याची सदा. एकदा म्हणल्याने असं कुठं होत असतं का, असं होत नाही. आपण अनेक वेळेला उदाहरण सांगितलं. काय झालं, हे मुघल राजवट होती की नाही, त्यावेळेला ते अनेक हिंदूंच बाटवून त्यांना मुसलमान केलं. मुघल राजवटीमध्ये अनेकांच्या बाबतीत हे झालं. एक गावामध्ये अशी ती मुघलांची धाड पडली आणि त्या गावातल्या अनेकांना पकडून नेलं, जबरदस्तीनं त्यांना मुसलमान बनवल्यानंतर त्याच्यामध्ये एक मंदिराचा पुजारी गेलो. दुर्दैव आपलं झालं असं की आता औरंगजेबाला तरी याच्यातच पुरुषार्थ वाटत कामक्रोधावून अधिक पुरुषार्थ नाही. ते त्याने ते सगळं जिजिया कराद्वारा सगळं ते चालवलं. मग आता ते एक पुजारी बिचारा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सापडला. ते मंदिर लुटल्या गेलं, देवाच्या अंगावरचे दागिने लुटल्या गेले, त्या पुजाऱ्याला पकडलं. तो बिचारा तिथं अनेक वर्षापासून पूजा करणारा भाविक भक्त बिचारा पण त्या धाडीमध्ये सापडला. जबरदस्तीने त्याला नेण्यात आलं, त्याला मुसलमान बनवण्यात. मग आता मुसलमान केल्यानंतर त्याला उदरनिर्वाहाला काय साधन, काय काहीतरी केलं पाहिजे. मग त्याने ठरवलं की हा पूर्वी काय करत होता, म्हणे एका मंदिरामध्ये पुजारी येतो. मग तिथं तर परत पाठवता येत नाही, आता मुसलमान झाला, मंदिरावर पुजारी म्हणून कसा पाठवता येईल. मग काय करा, त्यांनी सांगितलं मग आपल्या धर्मातलं तेच काम त्याला द्या, आपल्या मशिदीमध्ये ठेवा. तिथं देवळात होता की नाही, मंदिरात होता की नाही, आता मुसलमान झाला, आपल्या मशिदीमध्ये ठेवा. त्यांनी सांगितलं हरकत नाही, त्याला मशिदीमध्ये ठेवू. त्याला शिक्षण द्यायला सुरुवात केली. असं तसं असे नियम असतात, तसं पाळावं लागतं. आता रोजाचा महिना आहे, असं वागावं लागतं, तसं वागावं लागतं. ते सगळं त्याला समजावून सांगितलं. त्याच्या मग रात्री आपला धर्म हा कसा मोठा आहे, हिंदू धर्मापेक्षा कसा मोठा आहे सांगत त्याला आता त्या मशिदीच्या अंगणामध्ये काही मौलवी आणि त्याला घेऊन उपदेश करत बसले. रात्रीची वेळ चांदणं पडलेलं. आता हा बिचारा परावलंबी झालेला, परतंत्रता काय करणार. त्यानं निमूटपणानं सहन केलं, बसला, त्यांचं ऐकायला लागला. होता होता रात्र चढत आली तशी याला झोप आली. जांभई दिल्याबरोबर आता हा मंदिराचा पुजारी जांभई दिल्याबरोबर त्याने राम 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 राम. अहो बाहेर राम म्हणलं तर दंगल उसळते, मशिदीत राम म्हणल्यावर काही ते बाकीचे मौलवी होते म्हणले अरे बाबा असं म्हणू नये, आता तू तो राहिला नाही, आता तू आमच्यात आलास, आता तुला राम म्हणता येणार नाही, राम राम म्हणायचं नाही बाबा, आता तसं चालत नाही. पाहिजे तर तुला सवयच लावून घ्यायची असेल, जांभई आली की अल्लाह 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 असं म्हणत, म्हणजे ते देवाचं नावच घेतल्यासारखं होईल, काय बघितलं. तो म्हणाला होय माझ्या लक्षातच नाही हो. पुन्हा 20 मिनिट गेले, पुन्हा जांभई आली, पुन्हा राम 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 राम. मग त्याने अरे तुला सांगितलं ना बाबा, अरे वो काफिरों का है, वो हमारा नहीं है राम, वो काफिरों का है, वो हरामियों का है राम. बस तो काही आपला देव नाहीये, त्यांचं नाव घ्यायचं कारण नाही. त्याने सांगितलं हा ठीक आहे, लक्षात नाही, पुढच्या वेळेला मी प्रयत्न करेन. पुन्हा 15 मिनिटं गेली, पुन्हा झोप राम 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 राम. मग मात्र हे सगळे रागवायला, तुला सांगून कळत नाही, कितनी बार कहने का आपको, एक बार समझाए तो समझते नहीं आप. अरे वो हमारा अल्लाह नहीं है, वो राम है, वो काफिरों का है. अब तुम्हें अगर नाम लेना है तो अल्लाह 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 करके बोलिए. त्याने सांगितलं हा ठीक आहे. पुन्हा एक अर्धा तास गेला, पुन्हा झोप आली, पुन्हा राम 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 राम. मग मात्र रागावले. ते म्हणाले तुला काही डोकं दिलंय का नाही देवानं, काय अक्कल आहे का नाही तुला, काही करत नाही तुला. आता जर तुझ्या तोंडातून रामाचं नाव निघालं तर जीवच कापून टाकू तुझी. काय समजतो तू, इतक्या वेळेला आम्ही तुला सांगतोय, एवढे सगळे मिळून सांगतोय तरी तुझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडत नाही. मूर्ख बुद्धला, अक्कल नाही तुला, त्याच्या पुढे राम म्हणायचं. त्याने सांगितलं क्या बोलतो, इसके बाद राम बोलने का नहीं. तो म्हणाला अरे 60 साल का राम है, एक दिन का अल्लाह उसको कैसे निकालेगा. 60 वर्षापासून जी सवय माझ्या जिभेला पडली, तुमच्या एका दिवसाचा अल्लाह त्या 60 वर्षाच्या रामाला कसा काढेल. हे विषम उदाहरण मी कशासाठी सांगितलं, कसं अनादी कालापासून जे असतं ते एकदा ऐकल्याने कुठं जात असतं का हो.
अनादि अज्ञान अनादि भोगीच होता प्रबुद्ध अनादि जो म्हणजे अनादि कालापासून चालत आलेला अज्ञान कुठे एकदा ऐकल्याने जातं काय, एकदा वर्णन केल्याने जातं का, नुसतं वानावे ऐकावे एकदा म्हणलं असतं तर भागलं असतं काय, नाही. म्हणून ज्ञानोबराय बोलतात वानावे ऐकावे हेची सदा सदा हे केलं पाहिजे तर मग त्याचा परिणाम होईल. तो परिणाम कसा काय याचा विचार ज्ञानोबराय सांगतात. तो विचार आपल्याला परवा करायचा आहे. उद्या द्वादशी आहे. नियमाप्रमाणे